प्रश्न सोडत असताना त्याला तोडायचं कसं लक्षात घ्या. एकदा परत मांडतो, सर्वांनी माझ्यासोबत एकदा सुरुवात करा. जर दोन क्रमवार समसंख्यांचा गुणाकार 288 आहे, संख्या माहीत नाही आपल्याला, म्हणून समजा त्या संख्या x आहे आणि x+2 आहे. लक्षात घ्या, म्हणजे x गुणेला x+2 बरोबर 288 हे कळलं. मग याला सोडवलं, x × x x चा वर्ग प्लस x × 2 2x बरोबर 288. समीकरण का शिकायचं असतं पहिल्यांदा संख्याज्ञानाच्या दुसऱ्या भागामध्ये. जर या ठिकाणी समीकरण मांडता मांडता मी गुणाकारामध्ये गेलो, x चा वर्ग तयार झाला, पटकन डोक्यात आला पाहिजे आणि व्याख्या डोक्यात आला पाहिजे. बघा बरं, आता बॅच सुरू झाली, आपली नवीन बॅच आहे. वर्ग समीकरणाचं स्वरूप आहे ते पटलं ना. आता वर्ग समीकरणाचं स्वरूप आहे, कारण सिस्टम अशी असते याची, ax² प्लस किंवा मायनस bx प्लस किंवा मायनस c = 0. म्हणजे हे कुठून आणलं मी, म्हणून तेच म्हणायचं आहे, गणित हे अनंत आहेत, अगाध आहे. एवढं प्रॉपर जाऊनही काही गोष्टी पुढच्या आधी येऊन राहिल्या ना. आता म्हणू शकतो का की आमचं वर्ग समीकरण व्हायचं आहे, जर झालं नाही तर मग आम्ही सोडणार नाही म्हणू शकत तुम्ही. आल्या भोगाशी व्हावे सदा. जर प्रश्न समोर आला आहे तर सोडवावं लागेल, पटलं ना. त्याला शॉर्टकट किंवा बाकीचे पर्याय सांगतो, हा नंतरचा भाग झाला. पण हे नंतरचे पर्याय जर माझ्याकडे नसेल तर मी माझ्या प्रॉपर मेथडने निघाला. मला वर्ग समीकरणात टाकायचं नव्हतं, त्याला लक्षात घ्या. प्रत्येक नवीन बॅचला पहिल्या महिन्यामध्ये 3दा वर्ग समीकरण भेटतात आपल्या बॅचमध्ये. पहिल्यांदा भेटतं ते या प्रश्नामध्ये, दुसऱ्यांदा भेटतं ते आत्ता 2 दिवसानंतर हस्तांदोलनाच्या ह्याच्यामध्ये आणि त्रिकोणी संख्यांमध्ये. हे हेतुपुरस्पर आणलेलं नाही. हेतुपुरस्पर तर शॉर्टकट सांगेलच मी, परंतु प्रश्न मांडता मांडता इथे गेलो, x² झाला की नाही झाला, काय जबरदस्ती झालं. मी तर प्रश्न सोडत आहे माझा. अरे मग जिथं x² झाला, मग त्याच्यामध्ये आपल्याला समीकरणाची ओळख असली पाहिजे. ज्या समीकरणामध्ये एकाच चलाचा वापर झालेला असतो आणि चलाचा सर्वात मोठा घातांक 2 असतो त्याला वर्ग समीकरण असं म्हणतात, समजलं ना. ज्या समीकरणामध्ये एकाच चलाचा वापर झालेला असतो आहे x आणि चलाचा सर्वात मोठा घातांक हा 2 असतो, त्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे वर्ग समीकरण असं म्हणतं. लक्षात आलं का, समजलं. हे मला पटकन समजलं पाहिजे आणि म्हणून मी या ठिकाणी वर्ग समीकरणाची मांडणी कशी असते तर ती अशी असते. मुद्दा समजला ना. वर्ग समीकरणाची मांडणी अशी असते, म्हणजे याचा अर्थ होतो की वर्ग समीकरण या मांडणीत असलं पाहिजे. बरं, हरकत नाही. म्हणून मी यातला x² प्लस 2x मायनस 288 = 0 या फॉर्मॅटमध्ये आणलं. 8वी 9वीला होत, 9वी 10वीला होतं, हे लक्षात घ्या. मांडणी केली, कारण हे अशी असली पाहिजे, लक्षात घ्यायचं. याला नावं आहे, त्याच्याबद्दल आपण एक सेमिनार घेतला होता, आहे त्या सगळे आता हे घेऊच आपण ह्या काळात सुद्धा. बघा, याला स्थिरांक असं म्हणतात. याला इथं नाही म्हणजे याला याला सहगुणक नाही म्हणजे किती आहे, 1 नसतो म्हणजे 1 आहे, असतो तो 2 आहे, नाही म्हणजे 1 आहे. याला वर्गीय सहगुणक असं म्हणतात, जो नाही आहे ते 1. याला रेषीय सहगुणक म्हणतात 2 आणि याला स्थिरांक असं म्हणतात. समजलं ना. मांडणी झाली. आता इथं मी थांबतो आणि पुढे जातो, कारण याच्याबद्दल सोडवताना याची उत्तर इथंच भेटून जातात. उत्तरं तशीच भेटतात, पण आता उत्तराच्या पलीकडे जाऊन सांगायचं. लक्षात घ्या काय म्हटलंय, ट्रॅप कसं करायचं प्रश्नाला. लक्षात घ्या, ट्रॅप कसं करायचं, प्रश्नाला ट्रॅप करतोय. 288 गुणाकार आहे. गुणाकार किती आहे 2 संख्यांचा, बोलत चला. कसा आहे, कोणत्या संख्या आहे, सम. कशा आहे, क्रमवार आहे. कशा आहे, अरे क्रमवार जर असेल तर संख्याज्ञानाच्या पहिल्या भागामध्ये प्रश्न क्रमांक 63, 64, 65, 66 आणि 67 मध्ये आपण शिकलो होतो ब्लाइंड गुणाकार, फुल्यांचा गुणाकार. कुठल्याही 2 संख्यांचा गुणाकार हा 3 किंवा 4 अंकी असतो. आठवते, 31 ते 32 ते 99 पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार 4 अंकी असतो आणि 31 पर्यंतच्या संख्यांचा गुणाकार 3 अंकी असतो. आठवते, हे जे आपण त्या ठिकाणी खास खडगे तयार करून ठेवले होते, एक सेट लावून ठेवले होते, त्याची मदत आपल्याला घेता येईल. जसा 10चा वर्ग जर 100 होत असेल तर 10च्या अलीकडच्या कुठल्याही संख्यांचा गुणाकार 100 पेक्षा मोठा होईल का, होईल का, हिंमतच नाही त्याची, जाणारच नाही. 25चा वर्ग जर 625 असेल तर 25 पेक्षा कुठल्याही 25 पेक्षा लहान कोणत्याही संख्यांचा गुणाकार 625 पेक्षा जास्त होईल का, नाही होणार. लक्षात ठेवायचं, बरोबर ना. हे जे आहे हे आपल्याला माहित पाहिजे, ठीक आहे ना. प्रश्नाला ट्रॅप करता येतं. मग लक्षात घ्या, मग 288च्या अलीकडची वर्गसंख्या कुठली आहे तर ती आहे 256 आहे. म्हणजे याचा अर्थ 16चा वर्ग बरोबर 256, कारण समसंख्या म्हटलं आणि 18चा वर्ग होतो बघा 324. अरे मग आपली जे 288 संख्या आहे याच्या दरम्यान नाही का वर्ग, आहे की नाही. स्वतः 16शी केलेला गुणाकार हा जर 256 असेल
तर 288 गुणाकार येण्याची क्षमता 16पेक्षा कमी संख्यांमध्ये असेल काय? असेल काय? नाही. स्वतः 18चा वर्ग हा 324 आहे, तर 288 पेक्षा मोठा गुणाकार येणार पाहिजे नाही. मग 18 पेक्षा मोठी संख्या असन काय? नाही. म्हणजे याचा अर्थ 288 हा गुणाकार कोणाचा आहे? तर 16 आणि 18चा. चेक कसं करायचं? एक स्थानचा अंक तिथलं सी नंबरचा नियम लिहून दिलेला होता, त्याच नियमांमध्ये मागच्या काय एक गुण्य आणि गुणकाच्या एक स्थानचा येणारा अंक हा एक स्थानच्या अंकामुळे आलेला असतो. आणि म्हणून 8 सख 48, 48शी 8, आपला आला 8 आहे. चेक झालं म्हणजे आपलं उत्तर भेटलं आपल्याला. आपलं उत्तर काय? म्हणजे कुठल्या दोन क्रमवार समसंख्यांचा गुणाकार आहे? तर 16 आणि 18चा. उत्तर भेटलं. क्लिअर आहेत का? संख्या ज्ञान भाग 2 प्रश्न क्रमांक 88. 288 गुणाकार. पाठ पाहिजे म्हणजे पाठ पाहिजे म्हणून म्हटलं मग एखाद्या सिनियर पोराला विचारा हे कशासाठी पाठ पाहिजे, हे महिन्याभरानं कळेल, पण आता पाठ ठेवायचं आहे. कशी आठवण ठेवायची याची? कारण हे लागणार आहे, मी यालाच वापरणार. मसाई लसाईमध्ये एका प्रश्नामध्ये याला वापरणार आहे. याच्या फॅक्टरनुसार मी वर्गमध्ये फॅक्टर सांगणार आहेत. फक्त हा आठवणीत ठेवायचा, कारण गरज आहे त्याची, एकमेकांशी लिंक लागली आहे त्याची. लक्षात घ्या. परत एकदा संख्याज्ञान भाग 2 प्रश्न क्रमांक 88. 288 गुणाकार. मनावर एकदा. संख्याज्ञान भाग 2 प्रश्न क्रमांक 88. 288 गुणाकार. इथं काय काय शिकवलं गेलं याच्यामधलं हे लक्षात ठेवायचं. कळलं ना? हा प्रश्न कारण कठीण सोप्याचा विषय नाही, याच्यामुळे आपण दुसरा सॉल्व करू शकतो भविष्यात. कळलं ना? मी आधी सांगितलं काम सोपं करायचं आहे, एकमेकांना प्लग करत जायचं. पटलं ना? डोक्याला ताप लागणार नाही आपल्या. लक्षात घ्या. एक हा झालं. दुसरं बघा, दोन क्रमवार समसंख्यांचा गुणाकार किती आहे? 288. मग याला ना 2 न भागायचं म्हणजे 2 गुणिले 144 म्हणजे 288 होते. कळत आहे? दुसऱ्या पद्धतीने ट्रॅप करता येईल. इकडे डबल करतो, तिकडे निमपट करतो, तरी गुणाकार 288 ना. इकडे डबल तिकडे निमपट, गुणाकार 288 ना. करून तर पहा. तुम्ही टेन्शनमध्ये एवढून जाता, करून पाहतच नाही. 72 गुणला 4 होते ना. होते 7 चौक 28, 7 2 चौक 8. बरोबर आहे. इकडे डबल करतो, तिकडे निमपट करतो 36. आताही गुणाकार तोचील ना, बदलला थोडे. इकडे डबल करतो 8 दुनी 16, तिकडे डबल निमपट करतो 18. आदली जोड्या लगतच्या दोन समसंख्या म्हणजे 16 आणि 18. इथपर्यंत क्लिअर आहे. दुसरी मेथड समजलं? म्हणजे यानंही ट्रॅप करता येईल. कारण का बरं असं करायचं? अरे कधी कधी विषमचाही गुणाकार दिला ना तो पेपरला, हो किंवा नाही? जसं समसंख्यांचा गुणाकार 288 घेतला, तसा विषमचा गुणाकार पेपरला नेईल का? दुसऱ्या संख्या येऊ शकते की नाही? म्हणून आपल्याकडे माध्यम असलं पाहिजे उत्तर काढण्याचं. एक हा झाला. आता आपण आपलं झालं, उत्तर भेटलं, उत्तराचा विषय संपला, वेळ वाचला, सगळं केलं. ठीक आहे ना? आता येऊ आपण इथे, कारण मुद्दा आहेत. वर्ग समीकरणात प्रश्न गेला, मी स्वतःहून नाही नेला, तो तिथे गेला. आता याला सोडवण्याची प्रोसेस कशी असते बघा, लक्षात द्या. याला वर्ग समीकरण असं म्हणतात. याची प्रोसेस कशी असते हे आपण डिटेलमध्ये चॅप्टरमध्ये शिकणार. जेव्हा याचं चॅप्टर घेणार, याची प्रोसेस अशी असते की शेवटल्या स्थिरांकाने आधीच्या सहगुणकाला गुणायचं. म्हणजे इथं नाही म्हणजे किती? 1. चिन्हासह गुणायचं म्हणजे कसं? -288 एक -288. समजलं? आणि पुढचं वाक्य माझं लक्षात घ्या. पुढचं वाक्य, याचे असे फॅक्टर शोधावेत की, काय म्हटलं मी? याचे असे फॅक्टर शोधावेत की त्यांचा गुणाकार हा -288 आला पाहिजे आणि बेरीज किंवा वजाबाकी ही मधली संख्या आली पाहिजे. मग कुठला आहे? 16 गुणिले 18 288. आता सापडलं आहे ना? 16 आणि 18चा गुणाकार 288 येतो, म्हणून त्याला मी पहिलं सोडवलं. आणि इथं बेरीज जी आहे, वजाबाकी जी आहे ती किती आली पाहिजे? 2 आली म्हणजे जर बेरीज झाली असती तर मोठी संख्या आली असती, म्हणजे वजाबाकी झाली. इथे 18तून 16 गेले असेल म्हणून 2 उरले. चिन्ह इथं प्लस आहे म्हणजे मोठ्या संख्येला प्लस, लहान संख्येला मायनस. म्हणजे काय? x² प्लस 18x मायनस 16x मायनस 288 = 0. ही अशी मांडणी झाली. म्हणजे बघा 18x मधून 16x गेले, 2x राहिले. वर्ग समीकरण मुद्दाम नाही आणलं बरं. उत्तर भेटलं तुमचं. मला सांगायचं आहे की आपण 3ऱ्या 4थ्या नंबरला का समीकरण शिकणार आहे 2 दिवसांना, कारण अख्ख्या सिलेबसमध्ये जिथे जिथे शाब्दिक उदाहरण येईल समीकरण महत्त्वाचं आहे, हे पहिलं डोक्यात घ्या. समजलं ना? ट्रिक्स बीचा टेम्पररी पार्ट आहे. बेसिक पहिलं महत्त्वाचं असतं, लक्षात घ्यायचं. आणि बेसिकचा अर्थ बेरजा वजाबाक्या गुणाकार भागाकार होत नाही. बेसिकचा अर्थ आहे सगळ्या संकल्पनापासून शिकणे. सुरुवातच तिथून करायची असते. लक्षात आलं? क्लिअर आहे सर्वांना? हे येईल. आता हे परफेक्ट नाही होणार, कारण क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरण हा किचकट भाग आहे, तो बीजगणिताचा भाग आहे. पण आलं या ठिकाणी म्हणून सोडवतोय त्याला. क्लिअर आहेत ना? मांडला कसं सोडवायचं लक्षात आलं? परत आपण घेणारच. 288चे असे फॅक्टर पाडले, परंतु इथं वजाबाकी झालेली आहे म्हणून 2 आलेला आहे.
पण चिन्ह प्लस असल्यामुळे मोठ्या संख्येला प्लस. 18x मधून याला x लावावा लागतो. 16 गेले 18 म्हणजे इथं बघा 18x मधून 16x गेले 2x राहिले. बाकीचं आता इथं कसं होईल, इथं आणि इथं बघा या दोघांमधून एक्सला बाहेर काढलं कॉमन निघते. एक्सला बाहेर काढलं ते एकच एक्स राहिला. इथं 18 राहिले. क्लिअर आहे. इथून -16 बाहेर पडले कारण 16 दोघाले भाग जातो. -16 बाहेर पडले तिथे एक्स राहिला. वजा वजा अधिक झाले 16 गुणिले 18 288 झाले. कळलं का? सध्या लक्षात घ्या, परफेक्ट व्हायला वेळ लागेल आपल्याला. ठीक आहे ना? कसा केलं एवढं लक्षात घ्या. परत एकदा लक्षात घ्या. इथून एक्स बाहेर काढला, इथे एकच एक्स राहिला, एक्स 18 बाहेर पडले. बरोबर आहे. इथं 16 बाहेर पडले चिन्हासह. वजा वजा अधिक झाले, इथं 16 बाहेर गेल्यामुळे एक्स राहिले. 16 गुणिले 18 288 झाले. समजलं ना? म्हणजे x + 18 x + 18 आले. येतात असते. ठीक आहेत ना? म्हणजे x + 18 बरोबरही 0 आणि और x - 16 बरोबरही 0. समजलं ना? आलं का लक्षात? म्हणजे पुढे जाऊन मग बघा, म्हणजे या ठिकाणी x = -18 और x = 16 प्लस मध्ये याला रूट ऑफ इक्वेशन म्हणजे समीकरणाची उकल असं म्हणतात. पॉझिटिव्ह वाली घ्यायची म्हणजे x ची व्हॅल्यू किती 16 आणि x + 2 म्हणजे 18 म्हणजे 16 आणि 18 त्याचं उत्तर निघालं आपलं. प्रश्न समजला सर्वांना? क्लिअर आहेत ना? वर्ग समीकरण सगळ्या गोष्टी गणितामध्ये आवश्यक आहे. हे याच्यातून लक्षात घ्यायचं आहे. केवळ प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे. हे अभ्यासामध्ये डोक्यात घेऊन जा तर डुबून जाऊ. लक्षात घ्या. प्रिपरेशनला वेळ असतो. प्रिपरेशन घरी करायचे असते. तेव्हा सगळ्या गोष्टी सखोल पद्धती शिकून घ्यायच्या असतात. परीक्षेला प्रश्न कसा येतो हे आपल्याला माहीत नसतं. समजलं ना? म्हणून प्रिपरेशनमध्ये सगळ्या गोष्टी इन्व्हॉल्व करायच्या असतात. क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? चालेल, याला लिहून घ्या.